हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता, डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे आपण. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला इथं ब्लाउज पीस जे आहे स्टोन वर्कचा आहे. अगदी छोटासाच गळा आहे आपल्याला इथं. तर डीप गळा बनवायचा आहे छोट्या गळ्याचा. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला इथं स्टोन वर्कचा ब्लाउज आलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती इथं मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. रुंदी आपण इथं टोटल 10.5 घेतलेले आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं बॅक पार्ट जो आहे अस्तरचा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून इथं सेंटरमध्ये कट मारून घ्यायचा आहे. अस्तर जे आहे खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं वरच्या साईडला ब्लाउज पीस ठेवायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं ब्लाउज पीस जे आहे इथं अस्तरवरती ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचा आहे. पूर्ण ब्लाउजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे अगोदर. अस्तर आणि ब्लाउज पीसच्या साईडला इथं टीप मारून घ्या अगोदर. अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं पूर्ण साईडला आपण इथं टीप मारून घेणार आहोत अगदी व्यवस्थित. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं पूर्ण साईडला इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा साईडचा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं स्टोन वर्कच्या साईडला आपल्याला कसा वर्क आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे स्टोनच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. एक डिझाईन आपला कसा आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं स्टोन वर्कच्या साईडला इथं टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं स्टोन वर्कच्या शिलाईच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे गळा. जसा आपला स्टोन वर्कचा डिझाईन आहे तसाच आपण इथं कट करून घेणार आहोत गळा. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे गळा. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे गळ्याच्या पूर्ण साईडला. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं गळ्याला जे आहे टीप मारून घेतलेला आहे. गळ्याच्या आतल्या साईडला जो स्टोन वर्कचा कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे, तो डबल फोल्ड करून आपल्याला इथं सेंटर मध्ये कट मारून घ्यायचा आहे पूर्ण. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं सेंटर मध्ये कट करून इथं 2 पार्ट तयार करून घेतलेला आहे. खालचा जो भाग आहे आपल्याला इथं गोलाकार मध्ये कट करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं गोलाकारचा शेप देऊन जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला इथं 2 पॅच जे आहेत तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून टीप मारून घ्यायचा आहे. साईडला आपल्याला इथं एक्स्ट्रा कपडा लावून घ्यायचा आहे. बाहेरच्या साईडला आपल्याला इथं कपडा जो आहे कमी पडतोय, त्यासाठी आपण इथं जॉईंट मारून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला ठेवून इथं टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर परत आपल्याला वरच्या साईडला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं साईडला जॉईंट जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे जे कपडा आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे.
वरच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं जॉईंट मारून घेतलेला आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचं आहे. तिरपी पट्टी कट करून घेतलेली आहे आपण इथं गळ्यासाठी. तुम्हाला पायपिंग जर लावायचं असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला पूर्ण पट्टी लावून घेणार आहोत. तर गळ्याला आपण इथं पट्टी जी आहे लावून घेतलेलं आहे. आता साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याभोवती. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, दाब टिप, म्हणजे जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं 2 पॅच तयार करून घेतलेले आहेत. त्याच्या साईडला पण आपल्याला इथं पट्टी जी आहे लावून घ्यायचं आहे. तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता अस्तरचा कपडा आपण इथं 1.5 इंचाचा कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला ठेवून. तर पॅचला पण आपण इथं पट्टी जे लावून घेतलेलं आहे व आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला परत एकदा इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे जो आतला जो कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी लावून घेतलेला आहे. दुसऱ्या पॅचला पण आपण अशाच प्रकारे इथं पट्टी जी आहे लावून घेतलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या वरच्या साईडला गळ्याला अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथं ठेवून टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊज वरती इथं जॉईंट मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं मुंड्याच्या साईडला बाहेरच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मुंड्याच्या साईडला पण टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचा आकार कसा आहे आपल्याला तसाच इथं कट, एक्स्ट्रा जो कपडा आहे इथं कट करून घ्यायचा आहे मुंड्याच्या आकारानुसार. तर बघू शकता एका साईडला आपण इथं पॅच जे आहे लावून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला ठेवून अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे पॅचला. अगोदर आपण इथं वरच्या साईडला ठेवून टिप मारून घेऊया. त्यानंतर मुंड्याच्या साईडला पण आपल्याला ठेवून अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. आता मुंड्याचा आकार देत आपल्याला इथं एक्स्ट्रा जो कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला डिझाईन बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला आता इथं कमरपट्टी लावायची आहे. कमरपट्टी आपण इथं 1.5 इंचाची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर कमरपट्टीला आपण इथं ओपन करून परत एकदा इथं वरच्या साईडला दाब टिप मारून घेणार आहोत. दाब टिप आपण इथं मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजला लटकन बनवायचे आहे. लटकन बनवण्यासाठी आपण इथं दोरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. ब्लाऊजचा त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ओपन करून घेऊया आता. त्यानंतर आपल्याला इथं परत एकदा वरच्या साईडला लटकन 2 लेअर मध्ये बनवायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं कपडा जो आहे फोल्ड करून आपल्याला परत एकदा वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. परत एकदा लटकनला ओपन करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे 2 लेअर मध्ये आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. अगदी सुंदर वाटत आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथं दुसरा पण तयार करून घ्यायचा आहे. तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं ब्लाऊजच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. वरच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं लटकन जे आहे लावून घ्यायचं आहे. दोरीला अगदी व्यवस्थित आपल्याला इथं 2-3 वेळा टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपली दोरी जेव्हा नॉट वगैरे बांधतो तेव्हा तुटणार नाही. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं दोरी जी आहे लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं दोरी जी आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेतलेला आहे. आता दोरी जी आहे बांधून घेऊया. तर आपला ब्लाऊजचा गळा जो आहे इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा. तुमच्याकडे पण असा ब्लाऊज आहे तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाऊजचा बॅक पार्ट इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेला आहे. त्यानंतर गळ्यासाठी इथं आपण मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 10.5 इंच. तर बघू शकता 10.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपण इथं पट्टीने रेष मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या खालच्या साईडला इथं 3 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला बाहेरच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे परत एकदा. तर बघू शकता आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे अस्तरवरती. त्यानंतर इथं कट करून घ्यायचा आपल्याला गळा. तर अस्तरवरती अशा प्रकारे आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर ठेवायचं आहे. साईडला आपण इथं पिन लावून घेऊया जेणेकरून जेव्हा टिप वगैरे टाकतो तेव्हा अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण इथं पिन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टिप मारून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगने टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथं टिप मारून घ्यायचं आहे गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला गळ्याचा कपडा इथं कट करून घ्यायचा आपल्याला.
तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे, तुम्ही जेणेकरून नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहजपणे समजून जाईल. तर आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. अस्तराने जेव्हा ब्लाऊज पीस आपण पलटतो तेव्हा अगदी व्यवस्थित पलटावं म्हणून आपण इथं साईडला कट मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपल्याला अस्तराने ब्लाऊज पीस इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तराने ब्लाऊज पीसला पलटून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे. वरती थोडं प्रेस पण मारलेलं आहे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला दाबटीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. दाबटीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित आपली फिनिशिंग यायला पाहिजे अशी आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर गळ्याला आपण इथं दाबटीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या खालच्या साईडला इथं दाबटीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला बी अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाबटीप मारायचे, म्हणजे आपल्या अस्तरचा जो पार्ट आहे वरती नाही दिसला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाबटीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजच्या साईडला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो अस्तराने कपडा इकडे तिकडे होणार नाही, गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या. तर आपण इथं साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरच्या बाजूचा. तर आपण इथं एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता फोल्ड करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर अगदी फिनिशिंग आपण इथं ब्लाऊजचा जे गळा आहे इथं तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं रेड कलरचा कपडा घेतलेला आहे. चौकोनी कट करून डबल फोल्ड करून आपल्याला इथं अशा प्रकारे शेप देऊन इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. तर एक एक करून आपण फोल्ड करून अशा प्रकारे आपण इथं गळ्यासाठी डिझाईन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्यासाठी डिझाईन जे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस घेऊन आपल्याला इथं साईडला इथं खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपण जे डिझाईन बनवलेले आहेत त्या खालच्या साईडला लावून घ्यायचं आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला. तर बघू शकता एक एक करून आपण अशा प्रकारे इथं डिझाईन जे आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेणार आहोत. अगदी चिटकून आपल्याला हा डिझाईन ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक एक करून ठेवून टिप मारून घेणार आहोत. तर एकीकडे आपण इथं डिझाईन लावून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं लावून घेणार आहोत. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा डिझाईन खूप सोपा आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला आता लेस लावून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. डिझाईनच्या वरती ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत लेसला. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपण राऊंड शेप मध्ये
लेस जे आहे लावलेला आहे. त्यानंतर इथं साईडला कट मारून घेऊया इथंपर्यंतच. एकीकडे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरीकडे पण लेस लावून घेणार आहोत. खालच्या साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे, लुक आहे, तो छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला इथं दोरी बनवणार आहोत. दोरी बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे खालच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं लटकनला जे आहे ओपन करून घेऊया. अशा प्रकारे आपण इथं छोटीशी नॉट तयार करून घेतलेली आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला इथं दोरी बनवून घ्यायचा आहे. तर चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं अशाच प्रकारे लटकन बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बनवलेला आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन आणि बनवून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपण इथं दोरी बनवलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं नॉट जे आहे लावून घ्यायचं आहे खालच्या साईडला डबल करून. तर डबल फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी वरची दोरी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं फ्लावरचा एक शेप घेऊन आपण इथं टिप मारून घेणार आहोत दोरीला. तर बघू शकता किती छान वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला नॉट लावून घ्यायचा आहे. वरच्या साईडला अडीच इंच सोडून आपल्याला इथं नॉट लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरीकडे पण अशाच प्रकारे लावून घेणार आहोत. तर दोन्हीकडे आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं दोरीच्या वरती आपण इथं एक बटन लावून घेणार आहोत, म्हणजे आपला ब्लाऊजचा जो लुक आहे अजून छान दिसेल. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन बनवायला एकदम सोपा आणि इझी जाईल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.